नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर काय विचार करताय, मॅगीचे पॅकेट बघून मी मॅगी करते की काय? तर नाही, मी आज तुम्हाला दाखवणार आहे मॅगीचे पकोडे। मुलांना नुसती मॅगी देण्यापेक्षा असे छान मॅगीचे पकोडे बनवून दाखवते मी तुम्हाला। अगदी ते लहान पण खाऊ शकतात आणि मोठी माणसं खाऊ शकतात। तर चला बनवायला घेऊया। इथे ठेवलेलं आहे मी गरम पाणी करायला। तर पाणी छान उकळलेलं आहे। याच्यामध्ये मी एक पॅकेट मॅगीचं टाकणार आहे। तर इथे एक पॅकेट टाकून घेतलं मॅगीचं मी। याला छान असं उकळून द्यायचं आहे। मॅगी शिजली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। मॅगी तर माझी शिजून रेडी झालेली आहे। तर मी आता याला काढून घेते एका ताटामध्ये। तर इथे मॅगी काढून घेतली मी। छान थंड झालेली आहे मॅगी आता ही। त्याच्यामध्ये घेऊया टाकून टोमॅटो, कांदा, हा आहे कोबी, त्यानंतर मी घेतलेली आहे हिरवी मिरची। माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या मी त्याच टाकलेल्या आहेत। तुम्ही अजून याच्यात ॲड करू शकता तुमच्याकडे असतील त्या। आणि याच्यामध्ये टाकणार चवीनुसार मीठ हे टाकलेलं आहे मी। आमचूर पावडर, मिरची पावडर, हळद, जिरी आणि हे मीठ आहे। आता याच्यामध्ये टाकलं आहे मी बेसन पीठ। टाकूया जेवढं हवं तेवढं तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता याच्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे कॉर्नफ्लॉवर, तेही टाकून घेतलंय मी। हा आहे मॅगी मसाला, हा विसरलो होते टाकायला तर तोही टाकून घेते। आणि याला छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला पाणी अजिबात लागत नाहीये। जेवढं याच्यामध्ये मिक्स होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे। तरी तुम्ही पाहू शकता आपलं छान मिक्स झालेलं आहे न पाणी वापरता। तर छान असा आपला चपातीचा जसा गोळा होतो तसा गोळा झालेला आहे। तर याला छान असं मिक्स करायचं आहे। आणि याचे मी आता बनवून घेणार आहे मस्तपैकी बॉल। तर हे बॉल माझे इथे रेडी झाले आहे। इथे मी थोडीशी सुकी मॅगी घेतलेली आहे। याच्यामध्ये मी ते घोळून घेणार आहे जेणेकरून ते क्रिस्पी होतात। आणि शेव अशी त्या शेवमध्ये तो बॉल टाकल्यानंतर त्याला छान दाबायचं आहे, म्हणजे शेव सगळी चिटकली जाते त्याला आपली। तर इथे एक माझा बॉल बनवून रेडी झालेला आहे। तर मी आता इथे तेलही छान तापले आहे। तर मी तेलामध्ये ते टाकते, एक ट्राय करून बघते पहिला। तर तेल आपलं छान तापलेलं आहे। तोपर्यंत बाकीचे राहिलेले मी करून घेते इकडे। आणि याला स्लो गॅसवरतीच तळायचं आहे। तर इथे पाहू शकता आपले बाकीचेही सगळे मॅगी पकोडे तयार झालेले आहेत। तर याला छान मी आता फ्राय करून घेते। तर तुम्ही असे घरी नक्की ट्राय करून बघा, छान होतात। जाणवतही नाही याच्यामध्ये मॅगी टाकले, एवढा छान सुगंध सुटलेला आहे घरामध्ये, जबरदस्त। तुम्ही हे नक्की घरी ट्राय करून बघा, खूप छान होतात। आणि काहीतरी वेगळं, नेहमीच काय बटाटा भजी वगैरे खायचं, कांदा भजी, मुगाची भजी, तर कधीतरी असंही वेगळं काहीतरी ट्राय करून बघा। तर इथे छान माझे हे तयार झालेले आहेत। याला अजून थोडंसं तळून घ्यायची गरज आहे। तर यांना मी करून देते, तोपर्यंत बाकीचे राहिलेले बनवून घेते। तर हे छान असे इथे रेडी झालेले आहेत। पाहू शकता किती मस्त त्याला रंग आलेला आहे। आणि कुठे जाणवतही नाही की आपली मॅगी आहे त्याच्यामध्ये। अगदी बाजारामध्ये अशी शेव बनवते ते अगदी शेवसारखा वास सुटलेला आहे याचा घरामध्ये। छान असे माझे हे मॅगी पकोडे बनवून तयार झाले आहेत। तर याला काढून घेते। तर तुम्ही ते पाहू शकता आपले मॅगी पकोडे किती छान झाले आहेत। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघायचे आहे। आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले आपले हे मॅगी पकोडे। आणि अशाच नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन। तुम्ही छान कमेंट मला करत राहा, तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।